स्वराज्य स्थापन करून तुमच्या बाल केलेलं आहे। ते योग्य दिशेने जर तुम्ही घेऊन जात नसताल तर या मराठ्याच्या रक्तामध्ये तुमचं हे शासन उलटून टाकण्याची धमक आजही कायम आहे। आम्हाला आमचे छत्रपती स्वरूप संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांचा शब्द या ठिकाणी अंतिम राहील आणि तेच कसं वातावरण राहील? सर, मी अंतरवली सराटी या ठिकाणापासून या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहे। वाटाने येत असताना खऱ्या अर्थानं या गर्दीचे जो उच्चांक आहे तो रेकॉर्ड पार झालेला आहे। ही गर्दीचा उच्चांक मला तरी असं कोणी वाटत नाही की सांगू इच्छितो। आणि जे काही मराठा समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत, मराठा समाज बांधवाबरोबर ओबीसी समाजाचा यावेळेस भरपूर पाठिंबा असल्या कारणानं आंदोलनाची दिशा एकदम निश्चित ठरलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हे आंदोलन यशापर्यंत पोहोचतं होणार आहे। कारण आणि ही जी गर्दी आज तुम्हाला दिसते, या गर्दीपेक्षा ही उच्चांक गाठणारी गर्दी आमची पाठीमागं आहे। आज आमची या ठिकाणी परिस्थिती पाहून आमचे जे बांधव आहेत, जे समाज बांधव आहेत व जे इतर समाजातील जे ओबीसी समाज बांधव आहेत, हे देखील आज मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। काल जेवढे लोक या ठिकाणी या शिवनेरीमध्ये आलेले आहेत, तीच गर्दी आज तुम्हाला परत मुंबईच्या दिशेने जाताना दिसेल। एक दिवस असा दिसेल साहेब तुम्हाला की या महाराष्ट्रामध्ये पांडे नसता सुद्धा रिकामा दिसणार नाहीये। 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्र लॉक झाल्याशिवाय राहणार नाही। हायवे या ठिकाणी चालू शकणार नाही। खेड्यापाड्यामधले पांढरे रस्ते करण्यासाठी आमच्या आया बहिणी आज रस्त्यावर येणार नाहीत, हे शासनाने लक्षात ठेवायला पाहिजे। खऱ्या अर्थानं मराठा समाजाला जी गरज आहे ती आरक्षणाची। महाराज कित्येक वर्षापासूनचा हा लढा आहे। 350 बलिदान या ठिकाणी गेलेले आहेत। खऱ्या अर्थानं या 350 वर्ष जे या ठिकाणी लढा चालू आहे, या लढा सुरू असताना कैलासवासी अण्णासाहेब पाटील गेलेत, काकासाहेब शिंदे पर्यंत आमचे बलिदान या ठिकाणी गेलेले आहेत। परंतु आज आम्हाला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जो हिरा या ठिकाणी सापडलेला आहे तो आम्ही हरपू शकत नाहीत। म्हणून या ठिकाणी आज आम्ही आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून जोपर्यंत संघर्ष होता मनोज जरांगे पाटील या लढ्यामध्ये मुंबईमध्ये ते आझाद मैदानावर राहतील, नवे या पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी ते जातील त्या त्या ठिकाणी हा मराठा समाज आमच्या बहुजन समाज बांधवाला घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे। मी या ठिकाणी छाती ठोकपणे सांगतो, कारण आमची दिशा ही निश्चित झालेली आहे। आम्हाला खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आज का भासू लागलेली आहे, तर आमचा जो समाज आहे हा पिढ्यानपार या ठिकाणी हा समाज इतर समाजाला या ठिकाणी घेऊन चालणारा होता। 12 बलुतेदार असतील, 18 अलुतेदार असतील, या सर्वांना पोचणारा आमचा समाज, या शासनाला अर्थप्राप्तीमध्ये धनप्राप्तीमध्ये सक्षम बनवणारा आमचा समाज, मुंबईची आर्थिक या ठिकाणी राजधानी सक्षम करणारा आमचा समाज हा शेतकरी समाज आहे। खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची दिशा या ठिकाणी भरकटलेली अवस्थेमध्ये आम्हाला दिसू लागलेली आहे, कारण त्याची आर्थिक पातळी कमकुवत झालेली आहे, कर्जामध्ये तो गुंतलेला आहे। शैक्षणिक पातळीवर त्याच्याकडे गुणवत्ता असून आरक्षणामुळे या ठिकाणी आम्हाला तिथपर्यंत जाता येत नाहीये। कमी टक्केवाला या ठिकाणी असणारा जो इतर समाजाचा किंवा जे कोणी असतील तर ते त्या पदापर्यंत जात आहेत, परंतु आमच्याकडे असणारं ज्ञान आज या ठिकाणी लोकांच्या उपयोगी येत नाही, याची मोठी खंत वाटते आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज आम्हाला आरक्षणाची गरज यासाठी आहे की शिक्षणामध्ये या ठिकाणी आमचा जो स्तर खालावत चाललेला आहे तो कुठेतरी उच्च पातळीवर जावा। क्वालिटी असणारे, क्वालिफिकेशन असणारे जे सुशिक्षित वर्ग आहे यांना कुठेतरी देश सेवेमध्ये सहकार्य या ठिकाणी मिळावं, शासनाच्या फॅसिलिटी मिळाव्यात। आणि अगर एवढेच नव्हे तर आमचा समाज खऱ्या अर्थानं कुणबी आहे आणि कुणबी असल्या कारणानं खऱ्या अर्थानं त्याची आर्थिक अवस्था ही खालावत गेलेली आहे। म्हणून या ठिकाणी संघर्ष होता मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करून या ठिकाणी या मराठा समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत आहे। खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो, जे कोणी म्हणत असतील की आज संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांची हवा राहिलेली नाहीये तर त्यांनी या ठिकाणी येऊन पाहावं। आजच्यापर्यंत सर्वात मोठे या ठिकाणी जेवढे रेकॉर्ड झाले, जागतिक रेकॉर्ड झाले, ते रेकॉर्ड सर्व तुटून गेलेले आहेत, ते आजच तुटलेले आहेत। परंतु या ठिकाणावर निघाल्यानंतर मात्र आणखी या गर्दीचा उच्चांक या ठिकाणी मोडला जाणार आहे। न भूतो न भविष्यस्य असं आंदोलन त्या आझाद मैदानावर आहे। या ठिकाणी शासनाने दखल घेतली की मराठ्यांना त्या ठिकाणी आणि परवानगी नाकारण्यात आलेली आहे। अरे मराठ्यांना परवानगी काय नाकारताय तुम्ही? हा मराठा या ठिकाणी या सारा महाराष्ट्राचा पोशिंदा आहे। आमचा बाप हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी या ठिकाणी स्वराज्य स्थापन करून तुमच्या बाल केलेला आहे। ते योग्य दिशेने जर तुम्ही घेऊन जात नसाल तर या मराठ्याच्या रक्तामध्ये तुमचं हे शासन उलटून टाकण्याची धमक आजही कायम आहे। आम्हाला आमचे छत्रपती स्वरूप संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांचा शब्द या ठिकाणी अंतिम राहील आणि ते जे दिशा दाखवतील त्यासाठी आम्ही आमच्या प्राणाची आहुती देखील द्यायला तयार आहोत। जोपर्यंत हा लढा चालू राहील, आम्हाला जोपर्यंत या ठिकाणी न्याय भेटणार नाही तोपर्यंत हा या ठिकाणी लढा सुरूच राहणार आहे। या ठिकाणी या लढ्याला कोणत्याही प्रकारची मुदत राहणार नाही। जोपर्यंत आमच्या समाजाला या ठिकाणी आणि आरक्षण भेटणार नाही तेही ओबीसी तूनच आरक्षण घेणार आहेत, कारण आमचा 7/12 इथं आहे। आम्हाला तीच आमच्या हक्काची जमीन आहे। आमच्या या ठिकाणी एक भाऊ ओबीसी मध्ये या ठिकाणी
या ठिकाणी सुविधा घेत असताना आमचा एक भाऊ कशा पद्धतीने घेऊ शकतो ते आम्हाला कोर्टाने सांगावं। या ठिकाणी एकाच लेकरात आईचे 2 लेकर कशा पद्धतीने वेगळी वागणूक घेऊ शकतात ते आम्हाला कोर्टाने या ठिकाणी सांगावं। विदर्भातला आमचा बांधव कित्येक दिवसाचा या ठिकाणी उपोषणाची या ठिकाणी सुविधा घेतोय, तर मराठवाड्यामधला घेत नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातल्या काहीला नाही, तर काही या ठिकाणी खानदेशामध्ये आमचे तसेच बांधव आहेत। असं का हे या ठिकाणी कोर्टाने आम्हाला सांगावं। कोर्ट देखील या ठिकाणी आम्हाला कुठं न्याय देण्यामध्ये कमकुवत पडत असल्याचं आम्हाला दिसत आहे, परंतु शेवटी न्याय देवत आहे, शेवटी आम्हाला न्याय देवतेचा पूर्ण विश्वास आहे। एक ना एक दिवस हे आमचं असणारे हक्काचं जे आरक्षण आहे ते आमच्या पदरामध्ये घातल्याशिवाय त्यांना या ठिकाणी पर्याय राहणार नाही। कारण आता आमचा जो समाज आहे हा पूर्णपणे या ठिकाणी जागृत होऊन रस्त्यावर आलेला आहे आणि हा लढा तोपर्यंत सुरू राहणार आहे जोपर्यंत आम्हाला आमचं आरक्षण या ठिकाणी मिळणार नाही, हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो।